हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा माझी मंगी मसाला, तिला माहितीये मी आता ब्लॉग बनवतेय तर लगेच पलत आली ना माझी शिव बघू. आता वाजलेत रात्रीचे 8. मी आहे इकडे मम्मी पप्पांकडे आलेली आहे भाऊबीजेसाठी आणि आज आहे आमच्या इथे चिकनचा बेत. तर कोण कोण आहे आधी मी तुम्हाला सांगते. माझ्या आत्या आहे, आत्याच्या 2 मुली आहेत, त्यांचे मिस्टर आहेत, माझ्या आत्याचा मुलगा आहे आणि आत्या बहिणीची मुलं आहेत आणि इकडे माझे 2 काका काकी त्यांची मुलं, त्यांची सुना आणि आम्ही सर्वजण वहिनी वगैरे आम्ही सर्वजण एवढे सर्वजण आहेत, म्हणजे 16 ते 18 माणसं टोटल असतील. तर आज सर्वांसाठी दादाने चिकन आणलेलं आहे आणि आज आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. म्हणजे बघा कसं असतं ना, ज्यावेळेस दिवाळी भाऊबीज रक्षाबंधन वगैरे असतं त्यावेळेस सर्वजण एकत्र येतात आणि तसंच आमच्या इथे होतं. आले का सर्वजण एकत्र येऊन असं ना जेवण बनवतात आणि ना बाहेर चुलीवरती. आता मम्मी आणि माझी काकी चुलीवरती भाकरी करतात ते आणि माझी वहिनी आणि माझी बहीण आणि माझी दुसरी जी चुलती आहे त्या घरामध्ये चिकन बनवत आहे. तर खूप छान वाटतंय एकत्र. ए नंगो बंगो तिकडे जा, तिकडे नको येऊ जा. आता पप्पा बोलताय की मी आत्यांना घेऊन येतो. तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं ना की त्यांचा बंगला शेजारीचा आहे आत्या त्यांचा आणि ते पण सुट्टीसाठी आलेले आहेत. आणि हा माझ्या दादाच्या मुलगा, आम्ही याला प्रेमाने गोलू म्हणतो, त्याचं नाव अद्विका आहे. आणि ही माझी श्रीव बेबी, ही तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. श्रीव से हाय, हाय कर. हां, आणि श्रीवना चप्पल दाखवते तुम्हाला, तिने सानूची चप्पल घातली. तर ना कोण काय काय करते हे दाखवते. आता पप्पा गेले तिकडे आणायला आत्याला, त्यांना ते आल्यानंतर तर अजून जास्त मजा येईल कारण अंधार आहे आणि वावरातून जायचं आहे त्याच्यामुळे गेलेत. आणि इकडे माझे बाबू बघा, हा हे माझ्या सोनूला बघा, त्याचे तोंड खराब केले माझ्या सोनूलाने, ते माझ्या लालूलाने. पादे मला एक चल ना, तुझ्या आईला सांग, मम्माला सांग की ना माझं तोंड धुवून दे. आता तूने सांगितलं तोंड धुवून दे, जा मम्माला सांगू नये तोंड धुवायचे म्हणून. तर चला आता मम्मी त्या काय करताय ना, आधी मी ते तुम्हाला दाखवते. हा बघा इकडे मस्त मुलं खेळत होते, आता त्यांचे झालेत भांडण, त्यांना केले शांत. आणि इकडे ना ही चूल मांडलेली होती वीरने आणि ते घोडा वगैरे खेळत होते, तर ती चूल भिजवली आहे. इकडे मम्मी आणि काकी दोघी जणी भाकरी करतात. झालं का मॅडम तुमच्या भाकरी? नाही झाल्या बाय, अजून करायचं आहे का? आताची थोड्या झाल्या, एवढ्या आहे का त्या? किती या भरपूर झाल्या आहेत, पण आमच्याकडे ना आज खूप जास्त माणसं आहेत त्याच्यामुळे आज यांना कंबर दुखेपर्यंत भाकरी करायची आहेत. काय काकी? तर चला आता आतमध्ये ना ह्या काय करतात ते बाकीच्या तर दाखवते. नानी बनवते. आणि इकडे ना दादू म्हणजे माझे जे सगळ्यात लहान चुलतेत ना, ते पण तिकडे गेले आत्याच्या तिकडे. तुम्ही बघू शकता ते समोर दिसतंय ना, तिकडे आत्या आहे. आणि इकडे ना आता ह्या घरात काय करतात ते बघू चला. हे बघा हे दोघं आहेत ना कंटिन्यू मोबाईल ना, तुम्हाला सुट्टा आहे तोपर्यंत मोबाईल बघा, मग सांगते तुम्हाला. आणि हे बघा इकडे यांचे ना, हा वहिनीने ना आज रागाच्या भरात चष्मा तोडून टाकलाय. हा परत बोल. हा ये बोल ग ननंदबाई, बोल ना. असं काही नाहीये, वहिनीने तोडलाय. वहिनी काय करत होत्या, हेअरस्टाईल करत होत्या आणि गोलूने चष्मा तोडून टाकलाय वहिनीचा. आणि इकडे बघा वहिनीच्या नंदा बघा किती छान आहेत, बघितलं ना कशा काम करू लागत्या बाई. इकडे ना डायरेक्ट 4 कोंबडे कापले हाताने आणि एवढं पातीला भर शिजायला घातलंय बघा. नानी तू काय करते काय नानी?
नानी इकडे कोथिंबीर निवडते मस्त. ए गोलू काय झालं ओढायचं नाही. हे पाहिजे दे दादाला एक दे. आणि इकडे काय करायला वाटलंय काय माहिती यांनी. पाणी गरम व्हायला ठेवलंय इकडं. बाप रे बाप, असं काहीच चालू आहे इकडे. आज हिच्या हातचं चिकन खायचंय. आणि ना ही बघा, हिच्याकडे बघू शकता तुम्ही एकदा. अशी जाडी झाली ना चिकन मटन मासे खाऊन खाऊन हिचं डायरेक्ट तिच्या नवऱ्याने खाणंच बंद करून टाकले आता. असं काही नाही, तिनेच सोडलंय. इकडे मस्त देवाचा दिवा वगैरे लावलाय मम्मीने. दादा त्यांचं देवघर खूप छान आहे हा, मस्त सेपरेट. हे बघा इकडे आलेत. ही आहे माझ्या आहे ना आत्याची सून आणि ते दुसरे आहेत ना ते आत्याचे जावई आहेत. आणि इकडे माझे हे दादू आहेत. मी जे दादू बोलले ना हे म्हणजे माझे चुलते आहेत. काय हो हा बघा दादू काय म्हणताय. तुम्ही ना एकमेकाच्या आता ते मोठ्यांचे भांडण झाले. मस्त तिकडे चिकन वगैरे तयार झाले. आणि पप्पा इकडे ना लिंबाच्या झाडाला लिंब शोधतात. ते बघा पाऊस चालू आहे वरती. आणि त्यांचे भाऊ वगैरे सर्वजण एकत्र आलेत. तर भावांसाठी इकडे लिंब शोधायचा कार्यक्रम चालू आहे. आणि इकडे माझ्या आत्या त्या पण आलेल्या आहेत. या सर्वात मोठ्या आत्या आहे. या 2 नंबरच्या आत्या आहेत. आता ज्या चालल्या त्या 2 नंबरच्या आत्या आहेत. आणि ज्या 3 नंबरच्या आत्या आहेत त्या काही आज आलेल्या नाही आहेत. पप्पा गेले होते तिगावला त्यांना भेटण्यासाठी, ते भेटून आलेत. आणि इकडे ही दिसतीये व्हाईट ड्रेसवाली, ही माझ्या आत्याची मुलगी आहे. आणि तिकडची माझ्या मोठ्या आत्याची मुलगी आहे. इकडे ज्याला पाहिजे उकडलेलं मटण ते उकडलेलं मटण घेऊन जाते. ज्याला रस्सा भाजी आवडते ते रस्सा भाजी खाते. आणि इकडे नानी सर्वांना काय काय करती वाढतीये. हे बघ सगळे मटण 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 करताय रे. इकडे मुलांना बसवले आता आम्ही चिकन खायला. आणि बघा यांची नाटकं चालली खायची. चला एक घास खायचा, तिकडे बाबांकडे जाऊन बसायचं. हो चिकन देऊ. बघितलं का कशी म्हणते चिकन चिकन. मम्मी आता फायनली सर्वजण इकडे जेवायला बसलेत मस्त. हे बघा कसं चोरून चोरून व्हिडिओ काढते. असं आतमध्ये जाऊन काढायचा. आता परीला पण इकडे झोप आली आहे. हा तर आता आजी तिला नादी लावते इकडे. आणि वहिनी आणि ताई आहे ना इकडे वाढतात ते सर्वांना. आता मी तुम्हाला सगळ्यांची एकदा ना ओळख करून देते. ही माझी सगळ्यात मोठी आत्या आहे. हे माझे पप्पा आहेत. हे माझे ताईचे मिस्टर आहेत. हे माझे सर्वात लहान चुलते आहेत. हा माझा आत्याचा मुलगा आहे. आणि ही माझी तिकडची जी आत्या आहे
आत्यांची मुलगी म्हणजे माझ्या आत्याची मुलगी आहे आणि ही माझ्या आत्यांची नात आहे. हा नातू आहे, हा एक नातू आहे, हा एक नातू आहे आणि हा माझा चुलत भाऊ आहे. इकडे आहे माझा भाऊ, इकडे आहे गणू दादा, इकडे आहे समू, इकडे आहे मित्र दादाचा आणि इकडे आमचे डॉक्टर नाना आहेत. तर अशी काही सर्व फॅमिली. आणि ही माझी आत्याची मुलगी आहे. तिकडे ज्या आत्या बसलेल्या आहेत त्यांची ही मुलगी आहे. तर माझ्या 2 आत्या आहेत ह्या. इथे एक आहे आणि ही एक आहे. तर असे काही सर्वजण भाऊबीजेसाठी एकत्र झालेत आणि आता मस्त जेवण करतात ते सर्वजण. तर चला तर यांना जेवू द्या, मी जाते तिकडे.